हॅलो चिक हॅलो 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 युट्यूब वर बिंदास टाका उद्या. हॅलो आपल्याकडे भरपूर साठा आहे. फुल परमिशन आहे तुम्हाला. माझी वारी बिंदास टाकायची तुम्ही. हा सुरुवात करूया. एक मिनिट पुढे तिकडे काय. हा बाबा नो थांबा. नाही नाही बुवा एवढं भांबावलं नामवंत कीर्तिवंत गुणवंत बुवा. आणि योगायोग कसा आहे बघा की वहाड हायस्कूलच्या पटांगणावर श्री पानगुडी देवी कलामंच आयोजित सचिन विरुद्ध सचिन सामना झाला. त्यानंतर आपण अखंड पंचक्रोशीत सामना कधी झाला नव्हता. आज योगायोगाने परत सचिन विरुद्ध सचिन सामना आहे की नाही. आवाज हा. आणि काय झालं गंमत बघा गंमत किती भांबावलं बुवा. लांबून आलेत ना की प्रतिस्पर्धी शाहिराला मग तो लहान असो किंवा मोठा त्याला सन्मानाचा शाहिरी मानाचा मुजरा करतात बुवा. तुम्हाला सांगणं एवढं मी मोठा नाही पण तुम्ही तो विसरलात. हा हे मान्य करायचं तुम्ही. मी माझ्या बारीला सुरुवात करतोय बघा काय म्हणायचंय. हॅलो 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 मॉनिटर हॅलो 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 नसे हृदयात या तुझ्या विना जग हे सुने झुरतो मी दिन रात या तुझ विन व्याकुळ प्राण हे जीवन गा साजणे जीवन गा साजणे प्राण प्रिये प्रिये. म्हणून मला काय म्हणायचंय रसिक राजा. वाहतो मी रणात या वाहतो मी रणात या शब्द सुरांची व्यंजने वाहतो मी रणात या शब्द सुरांची व्यंजने हे रसिका तुम्हाला हे रसिका तुम्हाला सादराने गाणे गाणे वाहतो मी रणात या शब्द सुरांची व्यंजने.
या गावची ग्रामदेवता आई वाघदाई आणि कलेच्या प्रेमापोटी उपस्थित सर्व या पंचक्रोशीतील नागप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करून की ज्यांच्यामुळे मंदिरात देव आबाधित आहेत, ज्यांच्यामुळे मंदिरात देव आबाधित आहेत, त्या जामदाराचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा राष्ट्रमाता राज्यमाता आई जिजाऊच्या चरणी त्रिवार वंदन. काय म्हणायचं बघा की आपल्या देहदानाने अखंड महाराष्ट्राला जीवदान देणाऱ्या, आपल्या देहदानाने अखंड महाराष्ट्राला या हिंदुस्थानाला जीवदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना या सह्याद्रीच्या छायाला त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करून आम्ही मूळ गावी बाबूरंग घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे शंकर तुकाराम, महाराष्ट्राचा उपभूषण शाहीर मधुकर बाबा बंधारे, शिवराम बंधारे, शाहीर तुषार बंधारे, जगन्नाथ रसाळ यांचा विपट शिष्य शाहीर सचिन धुमत, गाव भागवडी, निर्मित शाखा श्री गणेश कृपा नाच मंडळ वाटत खंडाला रत्नागिरी आज आपलं 100% मनोरंजन करणार हा मी तुम्हाला शब्द देतो. आजचे माझे संगीतकार युट्यूबवर, इंस्टावर ज्यांचे लाखोच्या वरती फॅन्स आहेत असा माझा ढोलकपटू साहिल केरकर, प्यारसाठी आमचा वेदू, बँजो प्रणिताला मोहिते, कीबोर्डसाठी विशाल बंदरकर आणि मला कोरस करण्यासाठी माझे शिष्यमंडळी इथे उपस्थित आहेत. शाहीर सुशांत सिरकर, सागर नावले, तसेच शाहीर नंदकिशोर आगरे, संदेश पाते या सर्वांची संगत घेऊन आपलं मनोरंजन नक्कीच करणार. तत्पूर्वी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी नेमाने, प्रेमाने, इमाने, इतबारे करणारे माझे मामा घडशी सावून यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आज आम्हा दोन्ही कलाकारांना इथे जी संधी, या वर्षाचा आमचा दोघांची पहिली झोंबी आहे आणि ही संधी दिली आरती संग्रह परिवार यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती, खास मुंबईवरून आलेले नमन संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्रजी मटकर साहेब यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच जरी आमचे प्रतिस्पर्धी असले तरी आज एक महान व्यक्तिमत्व, चिपळूण तालुक्याची आन बान शान शाहीदभाई खेरेटकर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. या गर्दीमध्ये अनेक नमनातील कलाकार आहेत, नाचातील कलाकार आहेत, भारुडातील कलाकार आहेत. त्यापैकी एक आमचे जिवलग मित्र बाबा भागडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच पानगुडी कलामंचाचे सर्वेसर्वा दीपकजी कारकर, तसेच संतोषजी घाणेकर, आमचे रमेश दादा कोकमकर यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. आता काय, बुवानी मला मुजरा केला नाही, माझा कमीपणा त्यात नाही, आहे की नाही, पण मी बुवाला सन्मानाने, प्रेमाने, आदराने शाहीर मानाचा मुजरा करतो. प्रतिस्पर्धी शाहीर, लोकप्रिय शाहीर सचिनजी कदम यांना शाहीर मानाचा मुजरा. तसेच आजच्या गर्दीत आमचे बंधू रमाकांत जावळे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा. तसेच माझ्या गावचे माजी सरपंच, उपसरपंच महेंद्रजी बारगोडे, आमचे मित्र मितेश घडशी, माझा क्लासमेट महेंद्र कडवाईकर आणि भारूडची संपूर्ण टीम कलाकार आले आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. या गावातील प्रतिष्ठित नागरिक
सरपंच उपसरपंच गाव गावकरी मानकरी या सर्वांना मानाचा मुद्रा करतो आणि मी पहिल्या फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. प्रसिद्ध साऊंड मास्टर आकाशदादा मते सुद्धा त्यांना दोन शायरी म्हणायचं जरा बघा काय म्हणायचंय की बुवाने स्तवन गायला आई वागदाईचं आधी मायेची बाजू श्रेष्ठ केली, मी माझी बाजू श्रेष्ठ करतोय. बुवा लक्ष देऊ नये का बघा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका धरुपा उदंड झाले उदंड ऐकले उदंड व्हावी कलेची रात, तुमचे आशीर्वाद घेऊन करतो गायन सुरुवात. सेवक मी कलेचा हे मला आहे हो ज्ञात, तुमच्या सेवेसाठी सदैव तेवते हृदयात वात. अरे होणार नाही राजा त्या शिवरायांसमान, साळून बघा इतिहासाचे प्रत्येक पान. मही पवित्र भूमी त्यांच्या पराक्रमाने झाली आहे पावन. म्हणून करतो सचिन पहिला माझ्या राजाला मुजरा वाहून. कुठल्या रूमात आहेत जरा लक्ष द्यावा की बघा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभे केले आहे की नाही. त्याच्यामुळे आज आपण काठमांडण जगतोय, त्यांच्यामुळे आज मंदिरात देव आहेत, ही मंदिरं आभारित आहेत. तर ही स्वराज्याची संकल्पना जेव्हा जिजाऊने शिवबाला सांगितली, राजाने ती कार्यसिद्धी नेण्यास आपले सौंगडी मावळे जमा केले. त्या मावळ्यांसाठी हे स्तवनाचं आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्तवन आपण ऐकले आहात. मी प्रथमच मावळ्यांसाठी स्तवन गातोय, जरा लक्ष देऊ ऐका. आज माझ्या गावातील खूप सारे रसिक आले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो.
या निळ्या आसमंती तो भगवा रोवला मयता इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला एका इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवरायांचा वीर मावळा एका इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवरायांचा वीर मावळा 1 2 3 इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवरायांचा वीर मावळा इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवरायांचा वीर मावळा इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवरायांचा वीर मावळा इशाऱ्यावर शिवराया वीर मावळा इशाऱ्यावर बलिदान शिवराया वीर मावळा या मातीसाठी वाहून रक्ताचे पाट या मातीसाठी वाहून रक्ताचे पाट कित्येक दुश्मनांची लावली पुरती वाट खिंडीत माळराणी खिंडीत माळराणी भिडले जाऊन थेट खिंडीत माळराणी भिडले जाऊन थेट वाचविले अन जिंकिले सारे गडकोट अठरा पगड जातीचा गोतावळा अठरा पगड जातीचा गोतावळा एका इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवरायांचा वीर मावळा हे मावळे कोण कोण होते हो तानाजी बाजी प्रभू शेदार मामा खंबीर तानाजी बाजी प्रभू शेदार मामा खंबीर ये साजी सूर्याजी प्रतापराव गुजर हो कोंडाजी मुरारबाजी मोहे त्यांचे हंबीर कोंडाजी मुरारबाजी होय त्यांचे हंबीर रामजी पांगेरा बाजी पासल कर बाजी पांगेरा बाजी पासल
गणी विकाव्यात त्याने पाया रोवला गणी विकाव्यात त्याने पाया रोवला इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवराया वीर मावळा ही मावळा कोणीही होत नाही नुसत्या दाढी मिशा वाढवून मावळा होत नाही त्यासाठी तो पराक्रम असायला हवा शिव आज्ञाचा विचार उजायला हवा म्हणून काय म्हणते बघा शाहीर आणि लक्ष द्यायचे हो मावळा कोण होत नाही नुसत्या वाढवून दाड्या निस्वार्थ सेवा निष्ठा स्वयंच्या रवेड्या मावळा कोण होत नाही वाढवून दाड्या निस्वार्थ सेवा निष्ठा स्वयंच्या तरवेड्या मधु शिवराम गुरु घराण्याच्या जोड्या तुषार जगन्नाथाच्या गोष्टी ऐकत थोड्या शाहीर सचिनाच्या कवडी गावला शाहीर सचिनाच्या कवडी गावला एका इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला शिवरायाचा वीर मावळा इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला शिवरायाचा वीर मावळा इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला शिवरायाचा वीर मावळा म्हणती त्याने भगवारो वला या वीरास म्हणती भगवारो वला एका इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला शिवराया वीर मावळा इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला शिवरायाचा वीर मावळा इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला शिवरायाचा वीर मावळा मुगीता इशाऱ्यावर बलिदान देण्यात धावला धन्य धन्य शिवरायांचा वीर मावळा बोल श्री गणपती गजानन बोल गाव देवी बोल तोरे अखंड हरदास वळीचा विजय असो अखंड बाबू रंगले घराण्याचा विजय असो शीघ्र कवी वासुवाणी यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा
कैलासवासी बाबाजी धोंडू घडशी रणांगणात उभा आहे. कैलासवासी बाबाजी धोंडू घडशी यांच्या स्मरणार्थ अक्षय बाबाजी घडशी याच्याकडून 501 रुपया. तसेच क्लासमेट ग्रुप माझे जीवलग मित्र महेंद्र गडवेकर यांच्याकडून 1001 रुपया. आमचे रमाकांत जावळे साहेब यांच्याकडून 251 रुपये. आजचे आयोजक पांडुरंग गुणाजी धुमक यांच्याकडून 500 रुपये. आपल्या या मुलकात तुम्ही हक्कदार राहा, गुलाम होऊ नका असा विषय त्यांनी बुवांना सुद्धा सांगितलेला आहे. मी थोडक्यात गातोय कारण उधारे ठेवायचे नाही. बुवा दुसऱ्या बारीसाठी उधारे ठेवून गेले त्यांचा विषय थोडक्यात गातो बघा. फक्त एकच मुकडा. सत्तेसाठी लाचार झाले. सचिन बुवांचंच गाणं आहे बघा काय म्हणतोय. अरे विकून मालकीच्या जमनी तू करतो नीच काम. अरे विकून मालकीच्या जमनी तू करतो नीच काम. अरे मालक इथला का तोस गुलाम. दादाने इथे असताना मला हे पैसे देतात. इथून इथपर्यंत हा विषय त्यांचा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. मी आता गाण्याला सुरुवात करते बघा. तत्पूर्वी काय म्हणायचंय की राजा राणीच्या जोडीला आहे ब्रँड नावाचा. मग त्या वहाळ गावाचा आहे ब्रँड नावाचा. मग त्या वहाळ गावाचा सामना असतो अटीतटीचा. अहो सामना असतो अटीतटीचा. हवा साऊंड घडशांचा सामना असतो अटीतटीचा. तेव्हा हवा साऊंड आमच्या मामांचा. गण गातोय बघा. बुवानी गण गायला होता माठे मोठा जती. मग तिची अर्धांगिणी पार्वती. सुंदर विषय बोलले राहिलेला आहे. मी थोडक्यात त्यांचा गणाची तोड देते बघा. बुवा म्हणाले काय. मग सरल्या श्रावण सरी गजबजली डोंगर दरी. बसून मुष्कावरी गणराज आले हो आमच्या घरी. मला काय म्हणायचंय बघा. अरे तुझी वाट पाहिली किती. हे गणपती बाप्पा हे गणराया तुझी वाट पाहिली किती. माझी खुंटली होती मती. त्या बाप्पाची वाट पाहण्यासाठी वर्षभर माझ्या मतीला माझ्या डोक्याला चालला. मन ही मती खुंटली होती बुवा. शब्द आहे का. तुझी वाट पाहिली किती. माझी खुंटली होती मती. मग जेव्हा आले घरी गणपती मिळाली जगण्याला या गती. बुवांचा हा गणमित त्याला तोड दिलेला आहे. आता मी माझा गण गातो बघा. की ही शक्तीदुरा हा जागरी नृत्य जर कोणी जागवलं असेल तिथे संगोपन केले असेल तर त्या सर्वात पहिला मान जातो माझ्या कुणबी बांधवांचा आहे की नाही. या कुणबी बांधवाने दिवसभर शेतात राबून ह्या सर्व संस्कृती ह्या सर्व कला टिकवू देत नाही वाढवलेले. मी गणाचा विषय काय येतो लक्षात असू द्या. या लोककलेचा निर्माता तो महामानव आहे. मग त्या महादेवाचं नृत्य त्याचं नाव तांडव आहे. ही कला पाहण्यासाठी बसला सभाजन.
पाहण्यासाठी, हे नाचणारे मंडळी नाचण्यासाठी हा मांडव आहे आणि या कलेचा खरा पोशिंदा माझा कुणबी बांधवा. बुवा म्हणाल गेले की कॉपी चाल, ही चाल जर तुम्ही दिली तर मी तुम्हाला 100 रुपयाचे पारितोषिक देणार. या गाण्याची तुम्ही कटिंग दिली तर बघा. अरे आधी गणाला मग आधी गणाला आचरणाला, आधी गणाला आचरणाला ताला सुरात देवा तुला भजतोय रे. आधी गणाला आचरणाला ताला सुरात देवा तुला भजतोय रे. मग धरून फेरा बांधलाय तुरा, अरे धरून फेरा बांधलाय तुरा, हा कुणब्याचा पोरणी नाचतोय रे. अरे धरून फेरा बांधलाय तुरा, आज कुणब्याचा पोरणी नाचतोय रे. गणाला आचरणाला, गणाला आचरणाला, आज सुरात गण तुला बसतोय रे, सुरात गण तुला बसतोय रे. धरून फेरा बांधलाय तुरा, कुणब्याचा पोरणी नाचतोय रे. धरून फेरा बांधलाय तुरा, कुणब्याचा पोरणी नाचतोय रे. निर्माण केली त्याने ही कला, संस्कृती वाचा हा पिढ्या पिढ्याला, संस्कृती वाचा हा पिढ्या पिढ्याला, कुणब्याने त्याचा उद्धार केला. चालणार तो आपडी नाचतोय सापडी, तो आपडी पकडून सापडी, रंगवातीने तुझा सजवतोय रे, बाजीने तुझा सजवतोय रे. धरून फेरा बांधलाय तुरा, कुणब्याचा पोरणी नाचतोय रे. धरून फेरा बांधलाय तुरा, कुणब्याचा पोरणी नाचतोय रे. धरून फेरा बांधलाय तुरा, कुणब्याचा पोरणी नाचतोय रे. गणाला आचरणाला, गणाला आचरणाला, आज सुरात देवा तुला बसतोय रे, सुरात देवा तुला बसतोय रे. मग धरून फेरा बांधलाय तुरा, हा कुणब्याचा पोरणी नाचतोय रे.
बाळगोपाळ नृत्य कला पथक जुवेवाडी वेलम घाडेवाडी शाहीर अजय घाडे संदेश घाडे निलेश घाडे यांच्याकडून 101 रुपया तसेच विशाल कडवेकर हे माझ्या गावातून आले आहेत त्यांना सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस दिले त्यांनी शतशः हृदय हो धन्यवाद 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 सवन गट झालेला आता काय आवाज येऊ दे आता काय गवळण नाही नाही बसा सिट डाऊन हा मला तर हसायला येतं काय माहिती बघा म्हणजे हे नामवंत शाहीर मी आता कुठंतरी चालू केले कार्यक्रम असं म्हणजे स्वतःला मोठा पण समजत नाही आणि समजणार सुद्धा नाही हे नामवंत शाहीर यांना एवढी धास्ती त्याने माझा पूर्ण हिस्ट्री मी किती बाऱ्या कुठे केल्या ते सर्व गाणी बघून आलेत बुवा बरं मी काय ती चाल गायलो नाही आणि तिची कटिंग देतात इथे नाही ह्या म्हणायचं काय आणि ह्यांना ही सवयच आहे की माझा कार्यक्रम राजेश निकम बरोबर तिथे मी गवळण गायलो आणि ते राजेश बुवांचा निरोप घेऊन हे पोस्टमन आले आज माझी गवळण कटिंग करायला आहे की नाही की हे वकील आहेत त्यांचे हे वकील आहेत का त्यांचे तुमच्या बरोबर तर मी गायलो असतो आता माझी बारीच झाली नाही तेव्हा बुवा मी कधीतरी म्हणतात गायली गवळण ती आज मी तिला तोडतोय बुवा मी तुमच्या बरोबर जेव्हा गायन ना तेव्हा तुम्ही तोडा कुशाल तोडा मी तुमचं स्वागत करेन पण आज बुवा मी अजून गायलोच नाही आजी माझी बारीच झाली नाही आणि म्हणतात की बुवानी मग एक काम करा हो सचिन बुवा काय हो बुवानू एक काम करा एवढ्या वर्षाचे माझे जेवढे कार्यक्रम युट्यूबला आहेत त्या सर्व गवळांनी ऐका आणि अशा लिहून घ्या अजून 3 सामने तुमच्या बरोबर बाकी आहेत तेव्हा त्या सुद्धा कटिंग घेऊन या देवा बुवा तेवढं तरी काम करा अहो धास्ती किती म्हणतात मी बुवांची बारी ऐकली गवळण ऐकली गवळण होती पण बुवा ती कटिंग सुद्धा तुम्हाला जमलेली आहे बुवा हा गवळण कशी होती ऐका वर घे एक गोष्ट मग जशी जानकी झाली अरे उठ र हनुमान तुझा मानस मग लगीन घरना नेवत तुला देण्यास आणि बुवानी कौतुक केलं की बुवानी ती चाल फिरवली ती सुद्धा कला आहेच तुम्ही मान्य केले बघा मी काय त्या दिवशी राजेश निकम बुवान बरोबर काय गोळी घेतो बघा आणि बुवा काय बोलते ते बोलतोय बघा अरे जशी जानकी झाली त्या प्रभू रामाची मग तशी का नाही राधा या घनश्यामाची आलो एक साथ या गोकुळात तरी जुळली का नाही नाती आपल्या प्रेमाची अशी गवळण झाली तर बुवा काय म्हणतात की या घनश्यामाने फसवलं घनश्यामाने म्हणजे कृष्णाने राधेला फसवलं ही त्यांची बाजू म्हणतायत तर मी काय म्हणतो बुवा ऐका की राधा आणि कृष्णाचं लग्न झालंय तुम्हाला माहिती असेल की नसेल शोधा आपण अजून 3 कार्यक्रम आहेत बुवा राधा कृष्णाचं लग्न झालं आहे त्यांना अपत्य सुद्धा झालं आहे त्या अपत्याचं आणि त्या लग्नाचं तुम्ही पुढच्या वारीत उद्या साखरपेठ आपली वारी तेव्हा तो विषय सांगायचा आहे हा मी माझी गवळण गातो बुवा हिंमत असं तर या गवळणीची तुम्ही कटिंग द्यायची असं दुसऱ्यांच्या पत्रावलीवरचा आपल्या पत्रावलीवर नाही घ्यायचा बुवा
आज तुम्ही पाहुणे आलात आमच्याकडे, तुम्हाला मान सन्मानच देणार. तुम्ही मला मान नाही दिला, माझा कमीपणा नाही बुवा, पण मी तुम्हाला सन्मानानेच जावच करणार आज, कारण मी तुमचा फॅन आहे म्हणून. ऐका, गवळण नाही का बुवा? मग मनात कावा किती आल्या ठेवून, वेळोवेळी दिली जागा त्यांना दावून. 16 गवळणी 8 गवळणी थाटमाट पकडून यमुनेचा घाट चढत आहेत, पण त्याच्या मनात किती काळ आहे? बुवांच्या नाव होत आहे, त्या गवळणींच्या मनात काळ आहे. म्हणून काय म्हणतो बघा बुवा गवळणीकडे का? मग मनात कावा किती आल्या ठेवून, वेळोवेळी दिली जागा दावून. मग आज तुझं होणार काय? अरे आज तुझं होणार काय? इथे अद्गल घडणार हाय, आज माझे धराया लावीन पाय. अद्गल घडणार हाय, आज माझे धराया लावीन पाय. जागा लावून आज तुझं होणार काय? आज तुझं होणार काय? घडणार हाय, माझ्या धराया लावीन पाय. परवाची गंमत मोठी, शिरो घरात जाई तुझ्यासाठी. विशिवेणीच्या बांधून गाठी, विशिवेणीच्या बांधून गाठी, दिली प्रचेती मी जगजेटी. गयावर केल्या 1000 वेळा, विद्यार्थीचा झाला बाळापा तोला. गयावर केल्या 1000 वेळा, विद्यार्थीचा झाला बाळापा तोला. माझ्या पुढे तुझं चालणार का? माझ्या पुढे तुझं चालणार का? अद्दल 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 घडणार हाय, धराया लावीन पाय. अद्दल घडणार हाय, किती आल्या ठेवून, वेळोवेळी दिली जागा लावून. आज तुझं होणार काय? आज तुझं होणार काय? सिटडाऊन पोरांनो बसा. उद्या पण नाचायचं आपल्याला. हा बघा, गवळण सुद्धा झालेले आहे. बुवा माझ्या गवळ्याची तोड नक्कीच देतील.
गायलेल्या गवण्याचे नाही, आता गायलेल्या गवण्याचे तोड द्यायचे बुवा तुम्ही. आता मूळ गाभा राहिला विषयाचा. मी माझा विषय काय बदललेला नाही. बुवांना तो माहिती आहे. गेल्या वर्षी आपला कार्यक्रम झालेला आहे. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो बघा की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं. आणि मी खाली टीप सुद्धा दिलेली आहे की कुणीही असं काय करत नाही की आपल्या स्वतःच्या प्रश्नाच्या ग्रंथाचं नाव कोणीच सांगितलं. मी तुम्हाला ग्रंथाचं सुद्धा नाव सांगतोय, आणखी सोपं करतोय तुम्हाला शोधायला. बघूया आज उत्तर देताय काय. तर टीप आहे जन्मत्रक जातक पोथी. जन्मत्रक जातक पोथी या ग्रंथात माझं उत्तर आहे. बुवा शोधा सापडेल. बुवांचा विषय गेल्या वर्षापासून बुवांचा विषय आहे. माझ्यावर सुद्धा आलेला आहे. माझ्या घरातील शायरांवर सुद्धा आलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न प्रत्येक बारीला करतोय. आज सुद्धा मी बुवा प्रयत्न करतोय. जरा ऐका. बुवांचा विषय, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आला, त्याचं नाव काय. तर बुवा आणि त्यांनी टीप दिली आहे की बुवा नुसतं ग्रंथाचं नाव सांगितलं तरी उत्तर मान्य करण. तर बुवा त्या ग्रंथाचं नाव तुम्ही ऐकायचंय. ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. अध्याय 14 ओवी 86. अध्याय 14 ओवी 86 याच्या पुढे तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे. तर त्या बाळाचं नाव विशाळ. त्या बाळाचं नाव विशाळ विश्व. आणि त्या दोन स्त्रिया म्हणजे इच्छाशक्ती आणि जाणीव शक्ती. इच्छाशक्ती, जाणीव शक्ती. बुवा ज्ञानेश्वरी ग्रंथात तुमचं उत्तर आम्हाला सापडलं आहे. आणि बुवा मान्य करतील, कारण बुवा सुद्धा नामवंत आहेत, मोठ्या घराण्यातले शाहीर आहेत. बघूया. प्रश्नपदामध्ये बुवा म्हणाले की डोकं चालवा. नाही तर डोकं कसं चालवायचं हे मला नाही कळत. ते डोकं कधी चालतं नाही, एक सामान्य ज्ञान म्हणून प्रश्न विचारतो. बघा डोकं कधी चालतं, त्या तुमच्या खोपडीत ह्या डोक्यात या डोक्यात एक मेंदू नावाचा अवयव आहे. त्या मेंदूला जेव्हा चालना मिळते तेव्हा तुमचं डोकं चालतं. आता माझा प्रश्न शोधायला मी ग्रंथाचं नाव सुद्धा सांगितलं आहे माझ्या. तुमचं डोकं चालवा, तो मेंदूला चालणार आहे बुवा. आता काय बघा, ह्या वर्षाचा बुवांचा आणि माझा हा पहिला सामना आहे. उद्या साखरप्यात 2 तारखेला कलमुंडी आहे अजून सामना. जास्त काही बुवांना बोलायचं नाही मला. काय माहितीये का की बुवांची आणि माझी आजची ही जोडी शक्तितुरा, कलगीतुऱ्याचा हा भांडण आहे. ही शक्तीवाली म्हणजे स्त्रीची बाजू मांडतात, मी तुरेवाला पुरुषाची बाजू मांडत आहे. तर मी आज या मूर्तवड्या पंचक्रोशीत समस्त गावगावकरी मानकरीच्या साक्षीने आज बुवांना नवरा म्हणून माझ्याशी संसार करायचे मागणं घालतोय बुवांना. बुवा आज प्रेमाने मागणं घ्यायचंय तुम्ही, कारण आज आपला संसार इथं सुरू होणार आहे. उद्या साखरप्यात आहे, 2 तारखेला कलमुंडीत आहे, दसऱ्यात होईल. म्हणून बुवा बघा, आणि नक्कीच बुवा माझं मागणं कबूल करतील सर्वांच्या साक्षीने. काय म्हणते बघा, गावकी भावकीच्या साक्षीनं हो, गावकी भावकीच्या साक्षीनं तुला घालतोय मागण. गावकी भावकीच्या साक्षीनं तुला घालतोय मागण. अग कदमांचे पोरी, अग कदमांचे पोरी, होशील काय धुमकांची सूण. अग कदमांचे पोरी, होशील काय धुमकांची सूण. भावकीच्या साक्षीनं
भाऊकीच्या साक्षीनं तुला घालतोय मागण गावठी भाऊकीच्या साक्षीनं तुला घालतोय मागण बघा या कलगीतुराच्या भांडणात या 3 तासाच्या संसारात आज आपली बुवा जोडी जमवायची आता जमवायची मी आव्हान केलं तुम्हाला ते शिकवण्याचं काम तुमचं म्हणून काय म्हणतो बघा अरे फटकल तोंडाची तुझी ख्याती म्हणून टिके ना कोणाची नाती कसं हे कलगीवाले आदिबाईची बाजू म्हणतायत आणि बायकांचं तोंड जरा पटकन असतं आहे की नाही आपण बघतो सगळीकडे म्हणून त्यामध्ये शब्दाकडे लक्ष ठेवू द्या हे फटकल तोंडाची तुझी ख्याती म्हणून टिके ना कोणाची नाती अरे आता करू तू खाऊ नको माती आता तरी तू खाऊ नको माती सोडून बघ माझ्या शिकण्याची किती जणांचे जुळलेले किती जणांचे जुळलेले आधी संसार मोडून किती जणांचे जुळलेले आधी संसार मोडून अग कदमांची पोरी होशील काय धुंदाची सोड अग कदमांचे पोरी होशील काय धुंदाची सोड अग कदमांचे पोरी होशील काय धुंदाची सोड अग कदमांचे पोरी होशील काय धुंदाची सोड मी सजलोय नवरा नागेशाची भिंगरी मी तिचा मावळा ब्रह्मसुताचा बांधून दोरा ब्रह्मसुताचा बांधून दोरा हिरवी तुला गरगरा बघा की ब्रह्मसुताचा हातात तुझ्या दोरा बांधून तुला सप्तपदीचे गाणं घालतो मुळा 7 पावलं माझ्यावर या रिंगणात चालायचे तर कशी त्यासाठी हातात हिरवा चुडा आणि साडी नेसून तुम्हाला या रिंगणात यायचं आज बघूया बुवाने हे पराक्रम केलेले आहे पण आज बघूया करतात काय ब्रह्मसुताचा बांधून दोरा हिरवी तुला गरगरा धरून हातात हिरवा चुडा धरून हातात हिरवा चुडा सौभाग्या दिलेला भर हातात हिरवा चुडा भर हातात हिरवा चुडा आधी साडी नेसून भर हातात हिरवा चुडा आधी साडी नेसून अग कदमाचे पोरी होशील काय कांची सूड अग कदमाचे पोरी होशील काय कांची सूड भाऊकीच्या साक्षीनं भाऊकीच्या साक्षीनं तुला घालतोय मागण भाऊकीच्या साक्षीनं तुला घालतोय मागण दादा एक शेवटचा आरती संकलन दुसरी बारी आम्हाला भेटेल का नाही माहिती एक शेवटचं गीत घेतोय आरती संग्रहावर ऐका बघा काळीकराव नवगणाच गोंदायचं आणि सुखात नांदायचं बघा 10-12 कुटुंबाचा आरती संग्रह परिवार ना स्पर्धा कुणासी ना कुणासी हो वैर आहे सखोल मैत्रीची
10-12 कुटुंबांचा आरती संग्रह परिवार कुटुंबांचा आरती संग्रह परिवार माझी प्रथम फेरी इथे संपली म्हणून जाहीर करतो. शक्तीवाले शाहीर कलगीवाले शाहीर आदरणीय सचिनजी बुवा यांना पुढच्या बारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपण लगेचच आपलं या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. जास्त वाटतं होतं नको. आपण यानंतर शाहीर सचिन कदम आपण सज्ज राहायचं आहे.
हॅलो दादा.